हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथे सकाळी सकाळी कॉफी करून घेतली. आता सकाळचं खूप लवकर उठलो होतो आम्ही. पुरणाचा स्वयंपाक घातलेला होता. आता हे तळण तळण्यासाठी थोडेसे उडदाचे पापड, कुरवडी, तांदळाच्या पापड्या हे सगळं मी बाहेर काढून ठेवत आहे. म्हणजे मला आता हे तळण तळून घ्यायचं आहे. सासूबाईंनी डाळ शिजू घातली आणि डाळ शिजली पण. आता हे भज्याचं पीठ मी आधीच भिजू घालून म्हणजे मोडून ठेवते. म्हणजे कसं होतं की सगळं तळण तळेपर्यंत व्यवस्थित भिजतं आणि भजे मस्त मऊ होतात. आता तळण तळण्यासाठी तेल टाकलं आणि आपल्याला कुरड्या पापड्या सगळं तळण तळून घ्यायचं आहे. आता मी पुरणाचा स्वयंपाक कशासाठी घातला आहे तर आमच्या नणंदबाईला धोंडेदान देणार आहेत आमच्या सासूबाई. त्यामुळं हे पुरणाचा स्वयंपाक घातला आहे. त्यामुळं मला धोंडे जेवण करायचं आहे. आता हे धोंडे जेवणाला महिना तर संपत आला आहे. आता म्हणून आधी वेळ मिळाला नाही, नंतर आता असू द्या म्हणलं शेवटला का असं ना पण मग करायला घेतलं. आता हे रविवारचा व्हिडिओ आहे, लेट आला आहे. आणि असं तळण तळून झाल्यानंतर आपल्याला मग त्यात भजे पण तळून घ्यायचे आहेत. आता हे बघा तेल मीठ एवढं टाकले तरी घरी बनवलेले आहेत, किती फुलतात मस्त. आम्ही बनवलेले आहेत हे घरी कुरवड्या पापड्या आणि ताही उडदाचे पापड मस्त असे पांढरे शुभ्र निघतात आणि असं खायला पण खूप छान लागतात. आणि आता हे सकाळची घाई गडबड असल्यावर आपल्याला एक जणीचं हे कामच नाही, दोघी दोघी लागतात या स्वयंपाकाला. म्हणजे आता हे आम्ही 10 माणसाचा स्वयंपाक बनवत आहोत. म्हणजे आम्ही हे आमच्या नणंदबाईच्या घरचे आणि आमच्या सासूबाईच्या बहीण पण येणार आहेत. असं स्वयंपाक करायला घातलेला. आता हे भजे मी आधी तळून घेतले, तर हे वेगळे वेगळे बनवलेत. म्हणजे मिरची भजे साधे आणि कांदा भजे असे भजे बनवले. आणि ते झाल्यानंतर आपल्याला बाकीचा स्वयंपाक करायचा आहे. सकाळी जरा लवकर स्वयंपाकाला जरी घातलं तरी पुरणाचा स्वयंपाक असला की आपल्याला थोडं तरी लेट होतंच. आणि सासूबाई मला सगळं हाताखाली देत होत्या. म्हणजे साहित्य काढून किंवा वाटण हे करून देत होत्या आणि मी बसून करत होते. आता हे तळून झाल्यानंतर आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे. आणि डाळ शिजून झाली होती. आता हे मी सासूबाईंनी मला गूळ काढून दिला. आता मी पुरणाला चटका देत आहे. पुरणाला चटका देऊन व्यवस्थित वाटून घ्यायचं. मग तोपर्यंत सासूबाईंनी आमच्या आमटी करून घेतली. आणि नंतर त्यांना जरा मार्केटला जायचं होतं. मार्केटहून आल्या आणि त्यांच्या बहीण पण आल्या. त्यांच्या बहीण आहेत त्या दोघीजणी मिळून पोळ्या लाटत आहेत. आणि त्या दोघींनी पोळ्या करून घेतल्या. आमच्या नणंदबाईंनी रांगोळी आणि सजावट थोडीशी करून घेतली. आणि नंतर हे सगळं साहित्य बाहेर काढलं. आता अशा प्रकारे आम्ही हे सगळी तयारी केली होती. आणि त्यांना धोंडे जेवण द्यायचं म्हणून आधी जेवण करून घेतलं. आणि आता नंतर हे पूजा हे सगळं चालू आहे. सासूबाई जावयाचे पाय धुत आहेत आणि पूजा करत आहेत. आणि हे आमच्या नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर आहेत. आता हे व्यवस्थित पूजा हे करून झाली. आता नणंदबाईचे पण पाय धुवून पूजा करत आहेत. आणि नंतर मी पण पाया पडून घेतल्या त्यांच्या. म्हणजे आम्ही तर काही असं केलं नाही, पण पाया पडून असं थोडंसं केलं सासूबाईंनी. नंतर त्यांना सगळे रीतीप्रमाणे करून घेतलं आणि आहोंनी त्यांना आहेर चढवला. म्हणजे आहेर चढवायचं काम त्यांनी केलं. आणि आहेर दिल्यानंतर आणखीन बाकीचं राहिलेलं हे करायचं. सगळे निवांत बसले होते. आमच्या हे नंदीची मुलगी आहे आणि हे असं निवांत बसलेले आहेत. आता ओवाळून आपल्याला पूजा करून घ्यायची म्हणून थोडा वेळ थांबले होते. आता हे ओवाळून झाले, साखर दिली आणि हे अनारसे 33 अनारसे असतात. त्याच्यावर तुपाचा दिवा लावून असं हे टोपल्यात घालून हे नवीन आणलेलं आहे पितळेचं टोपलं आणि त्यांनी त्यात दिलेलं आहे. त्यांना तसे द्यायला 5 भांडे आणलेले होते. आणि हे मी आता ओटी भरून घेते त्यांची. आणि ओटी भरायची झाल्यावर त्यांनी त्यांच्या मावशीची पण ओटी भरून घेतली.